पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनी गुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास, 10 तास, 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थसाक्षर नाही आहे. तर अर्थसाक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3,500पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक. नमस्कार, मी मनीगुरू दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया, आणि जर करायची असेल तर नक्की मनीगुरूला भेट द्या. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला बॉल हवेत, पहिलाच बॉल, आणि ही पहिल्याच बॉलवर सुमित भाऊंना खातं न खोलता तंबूमध्ये परतावं लागेल. इथं खराब शॉट खेळून आपल्या टीमच्या खातं न खोलता डगआउटमध्ये जावं लागेल सुमित भाऊंना. टीम ओनर जीवन यांनी आपल्या टीमसाठी पहिला चांगला कॅच घेऊन आपल्या टीमला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. आणि हर्षल चौधरी यांचा चांगला बॉल, त्या बॉलवर 1 विकेट. टीमचं आणि सुमित भाऊंचं खातं न उघडता 0वर 1 विकेट. चांगला बॉल हर्षल चौधरी यांच्याकडून चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन होतंय. आणि बॅट्समनने पण पहिल्या बॉलवर विकेट पडल्या असल्यामुळे त्या बॉलला सन्मान देऊन खेळलेला आहे. हर्षल चौधरी बॉलिंग एंड करून जितेंद्र भाऊ नारखेडे यांच्याकडून तिसरा बॉल घेऊन येतील. त्यांचा सामना करतील गणेश खडसे. गणेश खडसेंचा हा बॉल पुल करून दिलेला आहे. हा बॉल सरळ साहिलच्या हातात. साहिलने 1 रन देऊन बॉल वापस कीपरकडे, शोएब दहांकडे. हर्षल चौधरी याकडून आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करताय पहिल्या धुरीमध्ये. हर्षल चौधरी यांचा पहिल्या ओव्हरचा चौथा बॉल. अश्विन यांनी त्यांचा बॉल डिफेन्स करून केलेला आहे. चांगल्या बॉलला सन्मान दिलेला आहे. टॉर बॉलला पुल करण्याचा ट्राय केला होता अश्विन बाला यांनी, पण यांना पण खातं न उघडता आपलं परतावं लागेल. साहिल यांचा चांगला झेल घेतला गेलेला आहे. साहिलनी कोणतीही न चुकी करतात चांगला झेल घेऊन आपल्या टीमसाठी ओपनिंग बॅट्समन दोघंही तंबूमध्ये परतावले आहेत. अश्विन बलाले आपलं खातं न उघडता खराब शॉट खेळून पवेलियनकडे परतताना.
न्यू बॅट्समन असतील पंकज. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. हर्षल यांनी पहिल्या ओव्हरीत चांगली गोलंदाजी करून आपल्या टीमसाठी दोघी ओपनर बॅट्समन तंबूत परतावले आहेत. कीपर करून चांगली अपील पण अंपायरांनी नाकार दिला आहे. हर्षल यांची चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरीत फक्त 1 रन देऊन आपल्या टीमसाठी 2 गडी बाद करून आपल्या टीमला चांगली सुरुवात करून दिली आहे. साईबाबा फॅब्रिक आपल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये काही खासा फायदा घेऊ शकलेला नाही. त्यांनी दोघेही ओपनिंग बॅट्समन आपलं खातं न खोलता तंबूमध्ये परतून बसलेले आहेत. आता सुमित भाऊ आणि अश्विन पाटील. अश्विन दादा हे MPLचे चांगले स्टार बॅट्समन आहेत. त्यांना अश्विन भल्लाल म्हणून पण ओळखलं जातं. मोठे मोठे फटकार खेळणारी त्यांना ओळखलं जातं. पंकज सीड्स यांच्याकडून दुसरी ओव्हर घेऊन येत आहे रुपेश पाटील. रुपेश चौधरी त्यांचा सामना करतील गणेश. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलला शॉट मारून आपल्या टीमसाठी पहिली बाउंड्री. 4 रन. आपल्या चौकार आणि षटकारच्या प्रोजेक्टतील सुशीलाई आर्ट्स. पुल करण्याचा ट्राय केला गणेश खडसे यांनी पण खासा काही बॅटवर संपर्क झालेला नव्हता. तर डॉट बॉलच्या स्वरूपात दुसरा बॉल. बॅटचा अंदरुनी किनारा लागून हा बॉल स्लिप कव्हर कर. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करताना चौकार खाल्ल्यानंतर 2 डॉट बॉल काढले रुपेश चौधरी यांनी आपल्या टीमसाठी. आणि साईबाबा फॅक्टरीज आपल्या हा चांगला बॅट फुटबॉल आणि या बॅट फुटबॉलला बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर मारून दिलेला आहे गणेश खडसे यांनी. पॉवर प्लेचा चांगला उपयोग करताना दुसऱ्या ओव्हरमध्ये गणेश खडसे आपल्या ओपनिंग जोडीने जे प्रदर्शन केलं होतं ते गणेश खडसे याचा मोबदला काढण्यात रेडी आहेत. आज चांगला रिव्हर्सिप घेऊन आपल्या टीमसाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगला रन रेट कव्हर करून दिलेला आहे गणेश खडसे यांनी. रिव्हर्सिपच्या बदल्यात 1 बाउंड चौका मारला आहे गणेश खडसे यांनी. 6 चेक करत आहे. चेक करताय. सिक्स आहे. साईबाबा फॅक्टरीज टीम यासाठी चांगलं शतक होतोय. 1 चौकार 2 षटकार मारले गणेश खडसे यांनी. दोन ओव्हर 17 रन 2 विकेट. बॉलिंग इन जितेंद्र भाऊ नारखेडे यांच्याकडून तिसरी ओव्हर घेऊन येत आहे हर्षल चौधरी. आणि आता पॉवर प्ले संपलेला आहे म्हणजे फिल्डिंग ओपन झालेली आहे. सर्कलच्या बाहेर 5 प्लेयर लावू शकतात.
पंकज पाटील पण चांगले बॅट्समन आहे, त्यांना गणेश खडसेंचा साथ द्यावा लागेल आपल्या टीमसाठी चांगला स्कोर उभा करण्यासाठी. पंकज आता तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणती कशी कामगिरी करतात हे बघूया. हर्षल चौधरीचा चांगला बॉल आणि चांगल्या बॉलवर पुल करण्याचा ट्राय केलेला होता, पण जीवन यांनी टीम ओनर पंकज सीड यांचे चांगला कॅच घेऊन आपल्या टीमसाठी ब्रेकथ्रू दिलेला आहे. मागच्या ओव्हरला चांगले रन आले होते, साईबा फेवरी या टीमनी चांगले शॉट मारून आपल्या टीमसाठी चांगले रन काढले होते. पंकज पण खातं न खोलता तंबूकडे पडताना साईबा फेवरी यांची साईबाबा फेवरी टीम याचे 3 फलंदाज आपलं खातं न खोलता तंबूमध्ये परतले 3 ओव्हरीमध्ये. हर्षल यांची दुसऱ्या ओव्हरीमध्ये पण चांगली कामगिरी दिसते. पहिल्याच बॉलवर त्यांनी आपल्या टीमसाठी 1 विकेट घेऊन दिलेली आहे. शोएब यांचं चांगलं यष्टीरक्षक. नॉट आउट आहे. हर्षल यांचा तिसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल होता, पण तोही बॉल त्यांनी कमी गतीने टाकून बॅट्समनला तिसरा बॉल 1 रन. फुलटॉस होता, या बॉलवर फुल टॉल मारण्याचा प्रयत्न केला होता गणेश खडसे यांनी, पण मिसहिट झाला आहे. बॉल आणि बॅटमध्ये कोणताच संपर्क नाही. हर्षल यांची चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी. त्यांना ही मॅच करो या मरो असेल पंकज सीड्स या टीमला. अजून एक चांगला बॉल हर्षल यांचा. लाईन आणि लेंथवर टप्पा टाकून आपला हर्षल आपल्या टीमसाठी डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल असेल हर्षल यांचा, स्पेलचा शेवटचा बॉल. फुलटॉसच्या ह्या शेवटच्या बॉलवर गणेश खडसे यांनी मोठा मोबदला घेऊन 6 धावा प्राप्त केल्या आपल्या टीमसाठी. साईबाबा फेवरी टीमचे कॅप्टन गणेश खडसे आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करताना. तीन ओव्हर 24 रन 3 विकेट. साईबाबा फेवरी टीमसाठी त्यांच्या सपोर्टसाठी आपल्याकडे इथं उपस्थित आहेत ITTC टेक सोल्युशनचे अक्षय पाटील, पण त्यांच्या डगआउटमध्ये मॅचचा मजा घेताना ते त्यांच्या मित्र अश्विन पाटील यांच्यासाठी इथं आलेले होते. बॅटिंग टीमला 3 रन पेनल्टी असेल, त्यांनी न विचारता अंपायर सरना न विचारता बॅट्समनला पाणी घेऊन गेले होते ते, त्यासाठी त्यांना 3 रनाची पेनल्टी असेल.
पॅड घेऊन गेले का तुम्ही? चौथ्या होता पहिला बॉल आणि आपल्या टीमसाठी 4 धावा काढलेल्या आहेत चौकार मारून. आपले चौकारी षटकारचे बॉल असतील सुशीलाई आर्ट्स. चौथीवर घेऊन आलेले आपले साहिल पाटील जे बॅटिंग करताना खिसगेल या नावाने ओळखले जातात. चौथ्या ओव्हरचा दुसरा बॉल आणि साहिल खूप मागे ठेवत आहे. 2 बॉलामध्ये 10 रन देऊन साहिल आपल्या टीमसाठी खूप रन खर्च करत आहे आणि पंकज सीट या टीमला साईबाबा फेवरी या टीमच्या इथून त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल तेव्हाच त्यांचा स्कोअर काहीतरी डिफेंडेबल होईल. साहिल कडून तिसरा बॉल त्याचा सामना करतील शुभम चव्हाण. बॉलचा वेट करून कट मारलेला आपल्या शिवम यांनी. या बॉलवर साहिलच्या तिसऱ्या बॉलवर हाही षटकार असेल. साहिल फक्त येतोय बॉल टाकतोय आणि बॅट्समन त्या बॉलचा पुरेपूर फायदा घेत षटकार आणि चौकार मारतोय. साहिल कडनं अशी कामगिरी. वापस एक कट शॉट मारून आपल्या टीम साठी हा झेल झाला पाहिजे पण हा चौकार असेल. साईबाबा टीम ही जी शांत होती ती चौथ्या ओव्हर मध्ये आपला खेळ दाखवते. चौकार आणि षटकार मारून आपल्या टीम साठी मोठा स्कोर उभा करण्याची. 44 रन 3 विकेट. चौथ्या ओव्हरचे चौथा बॉल. 4ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत. 2 चौकार आणि 2 षटकार मारलेले शुभम चव्हाण यांनी. 4 बॉलात 20 रन खर्च केले आहेत साहिल पाटील यांनी. पाचवा बॉल हा पण कट करून दिला पण फिल्डरच्या थोडा दूर पडलेला. 1 टप्पा खाऊन 1 रन. आता शेवटचा बॉल असेल साहिल पाटील यांचा. त्यांचा सामना करतील गणेश खडसे. ड्रिंक्स ट्रॉली रेडी ठेवायची. शॉर्ट बॉल होता पण गणेश खडसे काही त्यांना फायदा घेऊ शकले नाही. या बॉलला रुपेश यांनी अडवून 1 धाव. साहिल रिटर्न. 4 ओव्हर समाप्त. ड्रिंक्स ट्रॉली ग्राउंड मध्ये जाऊ द्यायची. बाबा गाडीमध्ये घेऊन जायची. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या
अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनीगुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास 10 तास 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थ साक्षर नाही आहे. तर अर्थ साक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला. पंकज सीड्स या टीमने 3 ओव्हर आपल्या टीमसाठी खूप चांगले टाकले होते. पण चौथ्या 5व्या ओव्हरमध्ये साईबाबा फॅक्टरी या टीमने आपल्या टीमसाठी चांगले धाव काढून आपल्या टीमसाठी चांगला स्कोर उभा करण्याची तयारी आहे त्यांची. जीवन चौधरी यांचे दोघंही लूज बॉलर 2 चक्के म्हणून गणेश खडसे. तिसऱ्या बॉललाही ग्राउंड साईडने साहिलकडे बॉल, 1 रन. 3 बॉलात 13 रन खर्च केले जीवन चौधरी यांनी. यॉर्कर लेनचा बॉल फुलटॉस करून त्याला ढकलून दिलेला होता. त्या बॉलवर 2 धावाकडून 5 ते 4 बॉल झालेले आहेत. वापस एक लूज बॉल, पण त्या लूज बॉलवर चांगलं कनेक्शन झालेलं नाही. शोएब यांच्याकडनं अशी चुकी आपण अपेक्षित ठेवत नाही. हा कॅच झाला पाहिजे होता, पण मिसफिल्डच्या बदल्यात 1 बाउंस चौका भेटलेला आहे साईबाबा फॅक्टरी झाला. आणि पंकज सीडकडनं अशी शोएब यांनी चांगला शेअर मारला होता इथं, आणि या शेअरवर त्यांनी तशी कामगिरी काही केली नाही अजून. शोएब इनके जवानी के किस्से तो बहुत अच्छे थे, पर अब तक आज के किस्से थोड़े दिखाई दे रही नहीं कुछ अच्छे. 5 ओव्हर 66 रन 3 विकेट. बॉलर नेम पंकज असतील बॉलिंगवर. पंकजीच्या 6व्या ओव्हरचा पहिला बॉल, आणि या बॉलला
पंकज यांचा दुसरा बॉल, या बॉलला मी स्क्वेअर कट मारण्याचा ट्राय केला होता पण हा बॉल सरळ फिल्डरच्या हातामध्ये. एक धाव. आता ट्रायकर असतील गणेश खडसे. गणेश खडसे यांनी या बॉलला मोठा फटकार खेळण्याचा ट्राय केला पण बॅट आणि बॉल मध्ये खासा संपर्क झालेला नव्हता. पंकज चौधरी यांचा तिसरा बॉल चांगला बॉल होता. वापसी करण्यात आलेली पंकज ठाकरे यांच्याकडनं. हा एज लागून चौका गेलेला आहे. मागं कॅच झाला पाहिजे होता. हर्षल चौधरी यांच्याकडनं मिसफिल्डच्या बदल्यात एक विकेट सुटलेली आणि 4 रन गेलेले आहेत. हर्षल चौधरी चांगले कीपर आहेत. वापस सेम पहिले ऑफ साइडला कट लागून चौका केला होता. लेग साइडला कट लागून एक चौकार. जी कामगिरी आपल्या साईबाबा फेव्हरिट टीम साठी ओपनिंग जोडीने केलेली होती ती गणेश खडसे यांनी करून दाखवली आहे. 18 बॉलात 45 रनवर खेळतात गणेश खडसे. अशी कॅप्टन्सी अशी पारी खेळतात गणेश खडसे. ह्या रनआउट होणार चान्स होता पण मिसहिट झालेला आहे. पंकज सिलकरनं शेवटची वर घेऊन येत आहे रुपेश पाटील. रुपेश चौधरी. स्कोर असेल 6 ओव्हर 80 रन 3 विकेट. शेवटचा ओव्हरचा पहिला बॉल होता. या बॉलला कट करून दिलेला आहे 1 रन. शोएब यांच्याकडे दुसरी कॅच आलेली आहे. त्यांनी वापस तेच कामगिरी केलेली आहे आपल्या शोएब यांनी. दुसऱ्या बॉलवर ही कॅच सुटलेली आहे शुभम चव्हाण यांची. या बॉलवर 3 धावा आलेल्या आहे. ओव्हर थ्रोच्या बदल्यात 1 धाव आणि कॅच सुटली त्याबद्दल 2 धावा काढलेल्या आहेत साईबाबा फेव्हरिटच्या टीमनी. गणेश खडसे खेळतात आहेत. 21 बॉल 48 रन आणि शिवम चव्हाण 13 बॉल 37 रन. टीमचा स्कोर असेल 85 रन 3 विकेट. शेवटच्या ओव्हरचे 3 बॉल बाकी आहेत. हवेत बॉल असेल आणि हाही असेल. मिसफिल्ड झालेली आहे. कॅच झाला पाहिजे होता. हाही षटकार असेल. सुशीलाई आर्ट्स सुपर 6 आपले चौकारही षटकारच्या बॉल जगा आहे. सुशीलाई आर्ट्स नंदन महाजन. बॅटफूट बॉलला हा वरती मोठा षटकार मारलेला आहे आणि इथं 15 बॉलात 49 वर खेळत आहे शिवम चव्हाण. आता इथून बॉल बाकी असेल 1 आणि दोघंही असतील. एक जण गणेश खडसे आहे 28 रनावर. शुभम चव्हाण आहे 49 रनावर.
हाही असेल, मोठा आणि मोठा षटकार मारला याने आपली 50 पूर्ण केलेले शुभम चव्हाण यांनी. आपल्या टीम साठी असा मोठा स्कोर उभा करून दिलेला आहे गणेश खडसे आणि शुभम चव्हाण यांनी. शंभर पार केलेले आपल्या टीमला गणेश खडसे आणि शुभम चव्हाण यांनी. 103 रन 3 विकेट. एक मिनिट अंपायर सर, एक मिनिट.
12वा प्लेयर नाही इथं. समाधान बॉलिंग इन कडून पहिली ओव्हर घेऊन येत आहे साईबाबा फेरीसाठी समाधान, आणि त्यांचा सामना करतील रुपेश पाटील. स्ट्राईकवर असतील, साहिल नॉन स्ट्राईकला. पहिलाच बॉल लूज टाकला होता, हाफ पिच बॉल पूल करून दिलेला या बॉलला. पहिल्याच बॉलवर 6 धावा. रुपेश यांनी सांगून दिलेलं की मी थांबणार नाहीये. ओपनिंग जोडी असेल साईबाबा फेरी पंकज सिड या टीमची. दोघंही रिटेन प्लेयर आहेत त्यांचे, साहिल आणि रुपेश चौधरी. साहिल एक ख्रिसगेल नावाने ओळखले जातात आणि रुपेश एक गुजर प्रीमियर लीगचे जडेजा आहेत. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलवर 6 धावा मिळवल्या आहेत रुपेश यांनी. 2 बॉलर 2 षटकार. समाधानाचा महागडा ओव्हर ठरत आहे. पहिलीच ओव्हर साईबाबा फेरीसाठी महागडी ठरत आहे. चला रिवाइज टार्गेट असेल 101 धावांचं, आणि आता धावा झालेले आहेत 21. 3 पेनल्टी रन ह्या डावात काउंट केलेले आहेत. तर टार्गेट 104च असेल. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग पहिले पर्व, आणि पहिल्या पर्वाचे आपले ब्रँड ॲम्बॅसेडर अर्थात सदिच्छा दूत आणि मुख्य प्रायोजक ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केलेला आहे. कव्हर क्षेत्रात चौकार. पंकज सीडचा संघ तुफानी सुरुवात करतोय. रुपेश चौधरीचा फटका फसलाय आणि रुपेशने झेल टिपलाय. एक तेरी एक मेरी सुरुवात तुफानी केलेली होती फलंदाजाने, परंतु समाधान सोनवणे यांनी कमबॅक केलेलं आहे. रुपेश पाटील यांनी झेल टिपलेला आहे. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून ते मैदानात आहेत आणि आपला इम्पॅक्ट त्यांनी सोडलेला आहे. नवीन फलंदाज मैदानात जात आहेत. शोएब,
यावेळेस दिशाहीन चेंडू वाईडचा इशारा आलेला आहे. शोएब यांनी चेंडू बघितला आहे आणि जाऊ दिलेला आहे यष्टीरक्षकाकडे. 26 धावा. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आणि मुख्य प्रायोजक. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने, वन बाउन्स चौकार. आणि शोएब यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. 30 धावा, 1 गडी बाद. पंकज सीड्स या संघाची धावसंख्या. तर शोएब यांनी चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी यांकडून कुठला गोलंदाज आता गोलंदाजीला येतो ते बघावं लागेल. फलंदाजी यांचे प्रायोजक मेसर्स सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव, रितेश माळी सर. यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स मणिगुरू राहुल दादा पाटील. ट्रॉफी स्पॉन्सर्स चंद्रशेखर दादा अत्तरदे, टॉस का बॉस. चांगला चेंडू, सन्मान दिलेला आहे. टॉस का बॉस नितीन भाऊ सपकाळे आणि मोहित भाऊ मोतीरमाणी. फूड स्पॉन्सर्स जैन इरिगेशन सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड आणि पवन भिलाभाऊ सोनवणे. वाईडचा इशारा, धावसंख्या 31. शुभम चव्हाण. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने इनसाइड ला क्लिअर करत हा चौकार मिळवलेला आहे. चांगली सुरुवात करतायत पंकज सीडचे फलंदाज. चाळीस धावा, 1 गडी बाद. साहिल पाटील मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला फटका. 1 धाव मिळते साहिलला. द मॅन फ्रॉम भोकर. साहिल पाटील मागच्या वर्षी गुर्जर संगम प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये तुफानी फलंदाजी केलेली होती. मुंबईच्या संघाकडून खेळलेले होते आणि ख्रिसगेल या नावाने ते ओळखले जातात. आणि आता जर मोठ्या धावसंख्येचा जर पाठलाग करायचा आहे तर ख्रिसगेल सारखीच कामगिरी आता करावी लागणार आहे साहिलला. परंतु आता शोहेब स्ट्राईकला असतील. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. अवांतर धाव मिळते.
बोल्ड, हो गई गलती, हो गई भूल, दांडी गोल. तर बघा एक शेर है, हमने बहुत देखे हैं जनाब बातें करने वाले, बातें वाले तो जनाब काम किधर करते हैं, वो जो देखे ही नहीं तूफान उठाते सागर, वो क्या खाक समंदर में सफर करते हैं. शोएब बोल्ड झालेले. तर बघा पार्ट ऑफ द गेम आउट झालेला आहे फलंदाज, परंतु जितकं नाव आपण शोएबचं ऐकलेलं आहे, फलंदाज चांगला आहे, परंतु हा जो शेर होता हा काही वेगळ्या कारणास्तव बोलावा लागलेला आहे. परंतु शोएबची कारकीर्द जर आपण बघितली तर ग्रामीण भागात त्याने धुमाकूळ घातलेला आहे, इतकं लक्षात आपण ठेवावं लागेल. चला, असं म्हटलं जातं की कुठल्याही फलंदाजाचा एखादा दिवस असतो, फॉर्म इज अ टेम्पररी अँड क्लास इज अ परमनंट, असं म्हटलं जातं. तर शोएब क्लास फलंदाज आहे, यात शंका नाहीये. चला, कमबॅक करेल. शॉट ऑफ लेग चेंडू बॅकफुटवर जाऊन पोल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय आणि मिळवलाय षटकार. शॉट ऑफ लेंथ चेंडू आणि षटकार. नो बॉल दिलेला आहे आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. साहिल पाटील, द मॅन फ्रॉम भोकर. हो, यावेळेस चांगला फटका ताकदीने टोलवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते साहिलला आणि धावसंख्या 56 धावा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, वेगवान चेंडू, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, चांगला चेंडू. प्रथम सोनवणे चांगली गोलंदाजी करतोय, टिच्चून मारा करतोय. 3 चेंडू झालेले आहेत, अब तक 56. पंकज सीड्स या संघाला 27 चेंडूंमध्ये 48 ची आवश्यकता. बघा, पंकज सीड्स या अगोदरचे दोन्ही सामने माझ्या मते पराभूत झालेला आहे आणि हा जर सामना मोठ्या फरकाने जिंकतो, जर ते जिंकले, आपण आशा करूया ते जिंकतील, परंतु ते जर जिंकले तर त्यांना काही वेगळ्या समीकरणांवर अवलंबून राहावं लागू शकतं. कारण की एकच सामना जिंकून टॉप 12 मध्ये आपण क्वालिफाय होतो की नाही याबद्दल मला तरी शाश्वती नाहीये, परंतु 12वा संघ एखाद्या वेळेस नेट रन रेटच्या आधारे क्वालिफाय होऊ शकतो. परंतु साईबाबा फॅब्रिकेशन या संघाकडे अजून एक सामना शिल्लक आहे. चांगला चेंडू, डॉट बॉल.
प्रथम सोनवणे टिच्चून मारा करतायत. 56 धावा झालेल्या आहेत. चेतन चव्हाण स्ट्राईकला असतील तर साहिल पाटील नॉन स्ट्राईकला. फटका फसलाय. चेंडू हवेत परंतु नो मॅन्स लँड. एक धाव मिळते. षटकातला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. 57 धावा पंकज सीड्स या संघाच्या. 2 गडी बाद. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू प्रथम सोनवणे यांचा. साईबाबा साईबाबा फॅब्रिक्स अँड सारीज श्री राहुल पाटील यांचा संघ आहे. दरम्यान चौकार आलेला आहे. षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा 2 गडी बाद. पंकज सीड्स या संघाचे संचालक आहेत रोहित चौधरी. शुभम चव्हाण आता गोलंदाजीला आलेले आहेत. शॉट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय. पॉवरफुल केलाय आणि षटकार. तर समाधान आपण त्या ठिकाणावरनं चेंडू फेकला जरी असता तरी तो षटकारच पकडला गेला असता. चला स्वागत केलेलं आहे चेतन चव्हाण यांनी. शुभम चव्हाण यांचं. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार करेल. 71 धावा झालेल्या आहेत. 22 चेंडू आणि 33 ची आवश्यकता पंकज सीड्स या संघाला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते. तर मित्रांनो आत्ताच एक स्पर्धा पार पडलेली होती तेली प्रीमियर लीग. आणि तेली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 37 चेंडूंमध्ये तुफानी 132 धावांची खेळी करणारा जळगाव टेनिस बॉल क्रिकेटचा स्टार सागर चौधरी आज आपला वाढदिवस साजरा करतोय. तर सागर चौधरी यांना जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग आणि लाईव्ह विजन टीम, कॉमेंट्री बॉक्स आणि सर्व खेळाडूंतर्फे वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि या षटकाराच्या रूपात साहिलने सागर चौधरी याला बर्थडे गिफ्ट दिलेलं आहे असं आपण म्हणूया. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता 78 वर जाऊन पोहोचलेली आहे. तुफानी हल्ला चढवलेला आहे साहिल पाटीलने. 10 चेंडू आणि 32 धावा. ज्या नावाने त्याला ओळखलं जातं ख्रिस गेल, तर नावाला साजेशी खेळी करताना दिसतोय साहिल. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेग चेंडू. यावेळेस फाईन लेग कडे तुफानी हल्ला चढवलाय फलंदाज साहिल पाटीलने. आणि साहिल पाटील साठी गुर्जर संगम प्रीमियर लीग ची तयारी यापेक्षा चांगली कुठे भेटू शकते. कारण की 7, 8 आणि 9
साई फकीरा स्टेडियम भेस्तान सुरत या ठिकाणी ऑल इंडिया गुर्जर प्रीमियर लीग अर्थात गुर्जर संगम प्रीमियर लीग चा थरार रंगणार आहे. लाईव्ह विजन या युट्यूब वाहिनीवर आपल्याला हे सामने बघायला मिळतील. मागच्या वर्षी जळगावच्या संघाने अंतिम विजेतेपद पटकावलेलं होतं. गुलाबरावजी पाटील गोल्डन 11 या संघाने अंतिम विजेतेपद प्राप्त केलेलं होतं. तर डिफेंडिंग चॅम्पियन यावरती सुद्धा आपलं आव्हान त्या ठिकाणी पेश करतील आणि संपूर्ण भारतातील गुर्जर समाजाचे स्टार खेळाडू आपल्याला त्या स्पर्धेत खेळताना दिसतील. दरम्यान ड्रिंक्स ब्रेक आणि ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक डॉक्टर श्री कमलाकर दादा पाटील फुपणी. फूड प्रायोजक जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड माननीय श्री अशोक भाऊ जैन, कल्पना कणापरी ब्रह्मांडाचा भेद करी, पवन भाऊ सोनवणे मित्र परिवार मोहाडी म्हसावत बोरनार गट, टॉस का बॉस नितीन भाऊ सपकाळे मित्र परिवार तुरखेडा. पुरस्कारांचे प्रायोजक चंद्रशेखर दादा अत्तरदे, बॉलिंग एंडचे प्रायोजक सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव, रितेश माळी सर, पॅव्हिलियन प्रायोजक आबासाहेब लीलाधर सोनवणे मित्र परिवार नंदगाव, जनाई ट्रेडिंग कंपनी जितेंद्र भाऊ नारखेडे, सोबतच स्वप्नील भाऊ परदेशी पॅव्हिलियनचे स्पॉन्सर्स. ड्रिंक स्टॉल आता मैदानात आपण बघता आहात तिचे प्रायोजक आहेत डॉक्टर कमलाकर पाटील मित्र परिवार फुफणी कानडा भोकर गट. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनीगुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास 10 तास 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत पण अर्थ साक्षर नाही आहे. तर अर्थ साक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटीपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे, दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे, त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे, जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक. नमस्कार, मी मणिगुरू दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया आणि जर करायची असेल तर नक्की मणिगुरूला भेट द्या. ओ शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. सुमित धावतायत, चेंडू वाढवतायत. दरम्यान 1 धाव मिळते. साहिल पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चला तर पाटील विरुद्ध पाटील हा सामना आपल्याला रंगताना दिसेल. ओ बुंध्यात टाकलेला चेंडू राईट अप इनटू द ब्लॉक होल्ड. 85 धावा, 15 चेंडू 19 धावा. चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमा रेषा पार. इवले इवले बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारतोय षटकार. झुकेगा नाही साला, ठोकलाय साहिलने षटकार. 14 चेंडू 13 धावा. साहिल पाटील हो यावेळेस पायावर टाकलेला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न.
13 चेंडू 13 ची आवश्यकता. 2 गडी बाद 91 धावा. पंकज सीट्स या षटकातला शेवटचा चेंडू असेल अश्विन यांचा. उंच एलिव्हेशन जास्त मिळालेलं आहे, पोहोचेल का नाही तर माझ्या मते अंदाज चुकलेला आहे आणि 2 धावा मिळतील. षटक संपलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती. 93 धावा 2 गडी बाद. चला, साहिलने दाखवून दिलेलं आहे की मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कसा करावा लागतो आणि तो पाठलाग करताना कशा पद्धतीने फलंदाजी करावी लागते. आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत पंकज. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू डॉट बॉल. 11 चेंडू आणि 11 ची आवश्यकता. परंतु हे जे समीकरण आहे आता थोडंसं पंकज सीटच्या बाजूने झुकताना दिसतंय. दरम्यान या संपूर्ण स्पर्धेच्या साठी आयोजन समितीच्या सर्व सदस्यांचं कौतुक करावं लागेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे आणि षटकार. दहा चेंडू 5 ची आवश्यकता. चला, केवळ 10 खेळाडूंवर हा संघ खेळत होता पंकज सीटचा. वाईडचा इशारा. शंभर धावा 2 गडी बाद. लॉंग ऑनच्या दिशेने मोठा फटका, षटकार आणि हा सामना संपलेला आहे. पंकज सीड्स या संघाने हा सामना जिंकलेला आहे. श्रेया कन्स्ट्रक्शन विरुद्ध नानाश्री फाउंडेशन या 2 संघांच्या दरम्यान पुढचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. पंकज सीडचे संचालक रोहित चौधरी यांना विनंती असेल की आपण मंचाकडे यायचंय. आपल्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे आणि नाणेफेकीचे प्रायोजक मोहित भाऊ मोतीरमाणी आणि नितीन भाऊ सपकाळे मित्र परिवार सरपंच तुरखेडा. यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स राहुल दादा पाटील मणिगुरू, चंद्रशेखर अत्तरदे ट्रॉफी प्रायोजक आणि फूड प्रायोजक जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड आणि पवन भिलाभाऊ सोनोने मित्र परिवार मोहाडी. श्रेया कन्स्ट्रक्शन रवी नाना कापडणे. कर्णधार असतील तुषार पवार आणि कल्पेश सोनवणे. चला, तर नाणेफेक होताना आपण बघू शकतो पंकज सीडचे संचालक रोहित दादा चौधरी आपल्यासोबत उपस्थित आहेत. सोबतच आयोजन समितीचे कठोऱ्याचे स्टार खेळाडू आणि आयोजन समितीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारे समाधान पाटील, दिनेश पाटील, नानाश्री फाउंडेशन संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.